हॅलो नमस्कार, मी आहे कोमल आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत. तर आजचा विषय असा आहे की प्रिस्क्रिप्शन काय असतं. आपण पाहतो की डॉक्टरकडे जातो, डॉक्टर काहीतरी लिहितो त्याच्या लँग्वेजमध्ये जे की आपल्याला समजत नाही, परंतु नेमकं असतं काय हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पहिल्यांदा तुम्हाला मी प्रिस्क्रिप्शनचा फॉर्मॅट दाखवते. तुम्ही पाहू शकता की पेशंट नेम असतं, हिस्ट्री असती, डेट, एज, जेंडर, वेट या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात. याबरोबर डायग्नोसिस काय झालेलं आहे आणि सर्वात शेवटी मेडिसिनच्या नंतर साईन, शिक्का आणि त्यांचा मेल आय डी लिहिलेला असतो. तुम्ही पाहू शकता की कुठलंही प्रिस्क्रिप्शन घेतलं, कुठल्याही प्रकारच्या डॉक्टरकडे तुम्ही गेलात, म्हणजे कोणत्याही प्रकारचा पेडिट्रिक असो, स्त्रीरोग तज्ज्ञ असो, ऑर्थोपेडिक असो, कुठल्याही प्रकारच्या डॉक्टरकडे तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट केल्यानंतर ते तुम्हाला काही गोष्टी विचारतात, ज्यामध्ये बॅक हिस्ट्री असते. तुम्ही विचारलं जातं, तुमच्याबद्दल माहिती त्याच्यामध्ये दिलेली असते आणि खालच्या कॉलममध्ये तुम्हाला मेडिसिन तिथं प्रिस्क्राईब केलेले असतात. तर हो, हाच असतो क्रायटेरिया. सर्वात प्रथम आपण प्रिस्क्रिप्शन म्हणजे जाणून घेऊया. Prescription means at a instruction written by the medical practitioner that authorize a patient to be the issue with a medical or treatment. It means order written for a patient by doctor. म्हणजेच काय की पेशंटला पाहून त्याचा रोग निदान करून काही उपाय दिलेले असतात, मेडिसिन लिहून दिलेले असतं, कधी खायचं, कसं खायचं हे इन्फॉर्मेशन दिलेली असते, फॉलोअप कधी करायच्या या सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या असतात या प्रिस्क्रिप्शनमध्ये. प्रिस्क्रिप्शन ही असं असतं की ज्याच्यामध्ये आपला पूर्व डाटा, आत्ताची वर्तमान परिस्थिती आणि त्यामध्ये दिलेली मेडिकेशन, त्याचे डोसेज ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात. तर प्रिस्क्रिप्शन का महत्त्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही कोणत्याही प्रकारच्या डॉक्टरकडे गेल्यानंतर डेट लिहिलेली असते, त्याच्यामध्ये तुमचं वय आणि त्याबरोबर तुमचं वजन हे तिथं मेन्शन केलेलं असतं. कारण बरेचसे ड्रग देताना एज फॅक्टर मॅटर करतं, वेट मॅटर करतं, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. कारण त्यानुसार तुम्हाला डोसेस ठरले जातात. त्याबरोबर त्याच्या खालती तुमची हिस्ट्री लिहिलेली असते. तुम्हाला कुठला तरी क्रोनिक आजार असेल किंवा तुम्हाला काही बॅक हिस्ट्री असेल, स्टमक पेन असेल, जे काय आहे ते त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या लँग्वेजमध्ये, कोड लँग्वेजमध्ये त्यामध्ये मेन्शन करतात. हिस्ट्री आता का लिहितात? तर हिस्ट्री ह्याच्यासाठी लिहितात की नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही त्यांना व्हिजिट कराल त्यावेळी ते हिस्ट्री पाहून ते तुम्हाला मेडिकेशन लक्षात येईल आणि त्यानंतर पुढची ट्रीटमेंट काय दिली पाहिजे हे त्यांना जाणवता येईल. आता हे त्यांच्यापुरतं मर्यादित नसून तुम्ही जर ते प्रिस्क्रिप्शन घेऊन दुसऱ्या डॉक्टरकडे व्हिजिट केली तरी त्या दुसऱ्या डॉक्टरला पहिल्या डॉक्टरने काय प्रिस्क्राईब केलंय, काय त्यांना ट्रीटमेंट केली, कशा संदर्भात केलेली आहे हे जाणून घ्यायला मदत होती. त्याच्यासाठी ही जी हिस्ट्री असते ती खूप महत्त्वाची ठरते. आता त्याच्यामध्ये पार्ट असतो तो म्हणजे RX, म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला मेडिसिन लिहून दिलेलं असतं. आता मेडिसिनमध्ये बरेचसे फॉर्म आहेत, जसं की टॅबलेट, कॅप्सूल, पेसरीज किंवा माउथ डिझॉल्विंग टॅबलेट, असे बरेचसे ड्रग आहेत. त्याच्यामध्ये थ्रू दिलेलं फ्लुइड असेल किंवा तुम्हाला OPD ड्रग, IPD ड्रग, काय तुम्हाला जो डिसीज आहे त्या रिगार्डिंग ते तिथे मेन्शन केलेलं असतं. आता त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही टॅबलेट फॉर्ममध्ये तुम्हाला गोळ्या दिलेल्या असतात किंवा कुठली कॅप्सूल फॉर्ममध्ये असतं, तर हे लिहिण्यामागचा हेतू हा असतो की जो काही रजिस्टर फार्मासिस्ट असतो, मेडिकलमध्ये वर्किंग करतो, तर त्याला हे इझिली माहीत पडावं की नेमकं हे काय आहे. कारण एकाच थोड्या स्पेलिंगचं अंतर असतं, त्यामुळे प्रत्येक ड्रग डोसेज हे क्लिअरली लिहिणं तेवढंच गरजेचं आहे. त्याबरोबर त्याच्यामध्ये मेडिसिन एखादं लिहून दिलं तर ते किती टाईम घ्यायचं, ट्वाइस अ डे, थ्राइस अ डे किंवा 4 वेळा, क्वार्टर अ डे, हे पण तिथं मेन्शन करणं खूप गरजेचं असतं. कारण त्यामुळं तो डोस कसा खायचा, काय खायचा, भले ते तुम्हाला लँग्वेज जरी समजली नसेल तरी जो रजिस्टर फार्मासिस्ट असतो ते एक्सप्लेन करतो की ही गोळी तुम्हाला 2 वेळा खावी लागेल, या पॉवरची आहे, हे गोळी कधी खाणे, जेवणाच्या आधी खायची आहे का नंतर खायची आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे मेन्शन केलेल्या असतात. किंवा काय मेडिसिन हे SOS असतात की जर गरज लागली तर, जर पाय दुखला तर, जर असं झालं तर त्याच्यासाठी SOS मेडिसिन पण देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर साईन, शिक्का जे काय आहे ते मेन्शन केलेलं असतं. तर प्रत्येक प्रिस्क्रिप्शनचा एक क्रायटेरिया असतो आणि हा क्रायटेरिया खूप महत्त्वाचा असतो. कारण आपल्याला वाटतं हा प्रिस्क्रिप्शन दिलंय, काहीतरी लिहिलंय, मेडिसिन दाखवायचे, घ्यायची, तर नाही. आणि कुठलंही प्रिस्क्रिप्शनवरचे ड्रग, समज जर आपण या महिन्यामध्ये हे मेडिसिन घेतलं आहे तर तेच पुढच्या महिन्यात रिपीट करावं असं नाही. काही डिसीजमध्ये तुमचा तो क्रायटेरिया कमी होतो, मेडिसिनचा डोस कमी होऊ शकतो, त्यामुळे तेच मेडिसिन घेणं टाळा. जर तुम्हाला त्रास होत असेल तर डॉक्टरला भेटा, तुमचा प्रॉब्लेम सांगा, त्यावर मेडिसिन घ्या.
ते तुमच्या एजनुसार, वयानुसार, हे फॅक्टरनुसार तुम्हाला ते डोसेज एक्सप्लेन करतील, ते तुम्ही घ्या आणि लवकर बरे व्हा. माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.